नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज टिफिन वगैरे काही नाही, त्यामुळे असं पोळ्या ओढायला बसले बाहेर. तर आज आहे धर्मनाथ बीज, त्यामुळे आम्ही जाणार आहे मंदिरात. कुठे जाणार आहे, काय जाणार आहे, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पहा. खूप छान ब्लॉग आहे. मस्त कोवळं ऊन आहे इथं, चिमण्यांचा चिवचिवाट वगैरे चालू आहे. बसले मी. खरं तर खूप दिवसातून मी असं आज सकाळ सकाळीच इथं कोवळ्या उन्हाला इथं बसलेले आहे. कसं मुलांची आता एक्झाम चालू आहे, त्यामुळे टिफिन वगैरे करायचं काही टेन्शन नाही. व्हिटॅमिन डी हे सकाळच्या कोवळ्या किरणातून सूर्याच्या भेटतं, तर निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे. पण आता सकाळ सकाळी इथं धकाधकीचं एवढं जीवन झालेलं आहे की यातून आपल्याला वेळच भेटत नाही की बाबा जावं. सकाळी 6:15 वाजता या दोघी स्कूलमध्ये जाते, त्यामुळे सकाळी बराच वेळ माझा किचनमध्येच जातो. जान्हवी तर स्कूलमध्ये गेलेली, आता परी जाणार आहे. परी गेल्यानंतर मग आता स्वयंपाक वगैरे करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग जाणार आहे आम्ही. तर आता दोघींच्याही सेकंड युनिट टेस्ट चालू आहेत, त्यामुळे सकाळी असं पाया पडून जायचं वगैरे चालू आहे. म्हटलं व्यवस्थित एक्झाम दे. आज तिचा मॅथ्सचा पेपर आहे आणि बेस्ट ऑफ लक हे दिलं. तर आता ती गेली तिच्या आजीकडे. आदेश तर अजून झोपेतून उठलेला नव्हता. आता हे परी गेली स्कूलमध्ये. म्हटलं आता स्वयंपाक वगैरे घ्यावा करून. मी, आदेश आणि त्यांचे बाबा असं आम्ही तिघंजणच मंदिरामध्ये जाणार होतो. ह्या दोघी तर काही येणार नव्हत्या, कारण त्यांची एक्झाम सुरू आहे, त्यामुळे त्या घरीच थांबणार होत्या. कारण उद्याच्या पेपरचं नंतर त्यांना प्रिपरेशन करायचं असतं, त्यामुळं मग स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे करतील म्हटलं. तर चपाती आणि टोमॅटोची चटणी मी इथं केलेली. चला, आता परी तर गेली स्कूलमध्ये. जान्हवी तिच्या अगोदर गेलेले, तीच काही मी शूट घेतलेलं नाही. आता राहिलेले कामं आवरून घेते. देवपूजा करायची राहिली होती, तीही घेतली करून. तर आता सगळी घरातली कामंही झालेली आहेत. मुली तर स्कूलला गेलेले आहेत, देवपूजा झाली आहे, बाकी सगळं घरातलं आवरून घेतलेलं आहे. आणि आज आहे धर्मनाथ बीज, त्यासाठी आता जायचं आहे मंदिरामध्ये. तर मी आता माझं आवरून घेते. आता मी माझं आवरते, आदेशचं आवरते, नंतर कंटिन्यू करू. आता माझं आवरून झालेलं आहे, आता आदेशचं आवरायचं. आणि हे जोपर्यंत येते तोपर्यंत चाललंय माझं नवनाथ ग्रंथातला 40वा अध्याय वाचून घ्यायचा. असंच निवांत बसल्यापेक्षा म्हटलं ते वाचून घ्यावं. धर्मनाथ बीजेच्या या काळामध्ये पारायण जर केलेलं नवनाथाचं तर खूप म्हणजे चांगलं असते. पण काही अडचणीमुळे माझी खूप इच्छा होती, पण काही अडचणीमुळे मला ते करता आलं नाही. मग म्हटलं आज धर्मनाथ बीज आहे, कमीत कमी आपण 40वा अध्याय तरी वाचावा. आणि मंदिरामध्ये तर सप्ताह असतो, तिथं पारायण बसलेले असतात. बरेच जण ज्याला इच्छा आहे बाबा वाचायची, तर ते मंदिरामध्ये जाऊन वाचतं. तर नवनाथांपैकी एक कानिपनाथ महाराजांचं मंदिर करकमला आहे, पंढरपूरपासून अगदी जवळ आहे. तिथं निघालो आहे. आणि मंदिरामध्ये जायचं म्हटलं का मी तर काय खुशच असते, कारण तिथं गेल्यानंतर जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, बाबांचं दर्शन घेते, त्यावेळेस एवढं म्हणजे अगदी आपल्या डोक्यावरचा भार कमी झालाय असंच वाटतं. तर इथं डिझेल टाकण्यासाठी आम्ही इथं पेट्रोल पंपावर थांबलेलो आहे. आता आम्ही मंदिराच्या जवळच आलेलो आहे. 1-2 मिनिट अंतरावरच इथं समोर मंदिर आहे. मी इथं जास्त शूट काही घेतलेलं नाही, म्हटलं जेवढं घेतलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. एवढी लहान लहान मुलं होती आणि खूप छान इथं भजन म्हणत होते ते. म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि गर्दी तर खूप होती यावेळेस इथं. नंतर आम्ही निघालो पंढरपूरला. तर इथं बाबांचे दर्शन घेतले, प्रसाद घेतला आणि नंतर पंढरपूरला निघालो. एकदम फ्रेश आणि एकदम डोक्यावरचं आपलं काहीतरी ओझं कमी झाल्यासारखं वाटत होतं. ही आहे चंद्रभागा नदी. चंद्रभागा नदीच्या तिथं पुलाचं काम चालू आहे आणि नदीला पाणीही खूप आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.